नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रवीण चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये जे आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्या प्रश्नांमध्ये जे महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत, ज्या महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना किंवा महत्त्वाचे शब्द जे त्याच्यामध्ये असतात त्या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे त्याची आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. द युनिक अकॅडमीच्या फ्रीडम मॉड्यूल टेस्ट सिरीज आणि 45 डेज आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये जे विद्यार्थी एनरोल झालेले आहेत त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये होते की नेमकं प्रश्नांमधले कीवर्ड कसे समजून घ्यायचे, प्रश्नांची उत्तरं कशी समजून घ्यायची. त्या संदर्भामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी चर्चा करणार आहोत की त्या नेमक्या शब्दांचा अर्थ काय आहे आणि त्या शब्दांचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर लेखनामध्ये आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे. ती चर्चा सुरू करण्यापूर्वी थोडंसं यूपीएससीच्या मुख्य परीक्षेबद्दल मी आपल्याला सांगेन. यूपीएससीची मुख्य परीक्षा कोण पास होऊ शकतो, की ज्या विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये चांगलं लिहिता येतं असे विद्यार्थी यूपीएससीची मुख्य परीक्षा पास होऊ शकतात. आता इथं चांगलं लिहिता येणं म्हणजे काय, अर्थात इथं आपल्याला चांगलं लिहिता येणं म्हणजे आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या वेळेमध्ये आणि दिलेल्या शब्दांमध्ये लिहिणं म्हणजे चांगलं लिहिता येणं आहे. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं असेल तर यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा पेपर पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा पेपर आहे त्यातल्या पहिल्या 1 ते 3 पेपर्समध्ये आपल्याला जवळपास 20 प्रश्न लिहायचे आहेत आणि जो चौथा पेपर आहे त्याच्यामध्ये प्रश्नांची संख्या 20 पेक्षा कमी आहे, साधारणतः 13-14च्या आसपास आपल्याला त्यामध्ये प्रश्न लिहायचे आहेत. मात्र या सगळ्या प्रश्नांची संख्या लक्षात घेतल्यानंतर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका ठराविक शब्दमर्यादेमध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि हे शब्दमर्यादेमध्ये ते उत्तर लिहित असताना आपल्याला वेळेचं भान पण ठेवावं लागणार आहे. त्यामुळे यूपीएससीची मुख्य परीक्षा कोण पास होऊ शकतं, तर ज्या विद्यार्थ्यांना चांगलं लिहिता येतं असे विद्यार्थी यूपीएससीची मुख्य परीक्षा पास होऊ शकतात. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगेल की चांगलं लिहिता येणं म्हणजे काय, तर आपल्याला चांगलं लिहिता येणं म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या शब्दांमध्ये दिलेल्या वेळेमध्ये लिहिता येणं आणि हे सगळं करत असताना आपण 20 प्रश्न लिहिणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर बारकाईने आतापर्यंतच्या निकालाचं निरीक्षण केलं असेल, ज्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेमधून ते पास झाले, ते मुलाखतीपर्यंत पोहोचलेले आहेत, फायनल सिलेक्शन झालं आहे, त्यांच्यामध्ये तुम्हाला एक कॉमन एलिमेंट जो सामायिक मुद्दा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल की त्या विद्यार्थ्यांनी सर्वचे सर्व प्रश्न लिहिलेले आहेत आणि सर्वचे सर्व प्रश्न लिहित असताना त्यांनी या गोष्टीची खबरदारी पण घेतलेली आहे की त्याच्यामध्ये ते शब्दमर्यादा त्यांनी पाळलेली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना ते खूप कमी शब्दांमध्ये किंवा खूप जास्त शब्दांमध्ये लिहिलेलं नाही, शब्दमर्यादेचं पालन केलेलं आहे, वेळ मर्यादेचं पालन केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना सर्व प्रश्न पण कंप्लीट केलेले आहेत. अशी परिस्थिती जर असेल तर आपल्याला मुख्य परीक्षा पास होण्यासाठी अजिबात अडचण येणार नाही. आता जेव्हा आपण यूपीएससी मुख्य परीक्षेचा विचार करतो तर त्या मुख्य परीक्षेमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रश्न जे त्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स आपण समजून घेणारच आहोत. त्या कीवर्डची यादी जी आहे ती आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आम्ही आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. उत्तर लेखन, सराव प्रश्नातील मूलभूत संकल्पना, या संकल्पनांकडे आपण जाणारच आहोत. तत्पूर्वी थोडंसं मला काही वेगळ्या बाबी आपल्याला या निमित्ताने सांगायच्या आहेत त्या मी आपल्याला सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. जेव्हा तुम्ही यूपीएससीच्या उत्तर लेखनाचा विचार करता, त्या उत्तर लेखनाचा विचार करत असताना आपल्याला 3 गोष्टी समजणं फार महत्त्वाचं आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत, एकतर माझ्या मते मला असं वाटतं की त्या उत्तर लेखनामध्ये 3 बाबी फार महत्त्वाच्या आहेत. एक तर आपल्या उत्तराचं फॉर्मॅट, दुसरं आपल्या उत्तरामध्ये आपण काय कंटेंट लिहित आहोत ते पण फार महत्त्वाचं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या उत्तरामध्ये असणारी एनरिचमेंट. तर माझ्या दृष्टीने उत्तर लेखनामध्ये ह्या 3 बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक आहे उत्तर लेखनाचा फॉर्मॅट. साधारणतः तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की इंट्रोडक्शन असतं, बॉडी असते, कन्क्लुजन आहे. तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काहीतरी इंट्रोडक्शन लिहावं लागेल, काही तर त्या उत्तराची बॉडी असणार आहे, काही तर त्या उत्तराचं कन्क्लुजन किंवा कन्क्लुडिंग रिमार्क असणार आहे. अर्थात प्रत्येक प्रश्नाला कन्क्लुजन असतं असं नाही, प्रत्येक प्रश्नाला कन्क्लुडिंग रिमार्क मात्र डेफिनेटली असतो. तर तुम्हाला त्या उत्तराचा फॉर्मॅट तुमचा चांगला असणं अपेक्षित आहे, त्या उत्तराचं कंटेंट तुमचं चांगलं असणं अपेक्षित आहे आणि स्वाभाविकपणे त्या उत्तरामध्ये तुम्हाला अधिक जर एनरिच असणारी इन्फॉर्मेशन जर देता आले तर तुमचं उत्तर चांगलं आहे असं मला वाटतं. अर्थात जर तुम्हाला उत्तराचं फॉर्मॅट चांगला असावा असं वाटत असेल तर तुम्हाला नेमका प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नेमकं त्यांनी याच्यामध्ये काय विचारलेलं आहे हे आपल्याला त्यामध्ये समजायला पाहिजे. जर तुम्हाला नेमका प्रश्न समजला असेल तर त्या प्रश्नामध्ये नेमकं काय कंटेंट लिहायला पाहिजे हे आपल्याला समजू शकतं. त्यासाठी आपण प्रश्न वारंवार वाचण्याचा सराव करायला पाहिजे. अर्थात परीक्षेमध्ये आपल्याला तो प्रश्न वारंवार वाचण्याची लिबर्टी असेल असं नाही, मात्र आपण खूप आधीपासून ही सवय लावून घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा सराव करत आहोत, जेव्हा आपण अभ्यास करत आहोत तर आपण प्रश्न सारखे वाचले पाहिजेत आणि सारखे प्रश्न वाचून नेमकं त्याच्यामध्ये काय कंटेंट लिहायला पाहिजे याचा आपल्याला अंदाज यायला पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या उत्तराचा फॉर्मॅट काय आहे हा लक्षात आला, एक बेसिक फॉर्मॅट आहे, इंट्रोडक्शन आहे, बॉडी आहे, कन्क्लुजन आहे. अर्थात प्रत्येकाने हा फॉर्मॅट फॉलो करायला पाहिजे असं नाही, प्रत्येकाचं उत्तर लेखनाची शैली वेगवेगळी असू शकते. हे सगळं करत असताना त्याचा फॉर्मॅट पण डेफिनेटली वेगळा असू शकतो. जेव्हा आपण या फॉर्मॅटचा विचार करतो, फॉर्मॅटचा विचार केल्यानंतर आपलं कंटेंट जे आहे ते नेमकं लिहायचं. आता नेमकं कंटेंट लिहायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर नेमकं कंटेंट आपल्याला लिहायचं असेल तर दिलेल्या प्रश्नामध्ये जे विचारलं गेलेलं आहे त्याचं नेमकं उत्तर आपल्याला त्यामध्ये लिहिणं अपेक्षित
आहे. आणि हे सगळं केल्यानंतर एनरिचमेंट, अर्थात ही एनरिचमेंट कशी केली जाऊ शकते, तर एनरिचमेंट करत असताना आपण त्या उत्तरामध्ये डायग्राम्स ऍड करणार आहोत का याची आपल्याला तपासणी करता येते. आपण त्याच्यामध्ये काही फ्लोट चार्ट्स टाकणार आहोत का याची पण आपल्याला त्या ठिकाणी तपासणी करता येते. काही फॅक्ट्स आहेत का त्याचा पण आपण या ठिकाणी विचार करू शकतो. त्याच्यामध्ये काही मॅप्स आपण ऍड करू शकतो का त्याचा पण याच्यामध्ये विचार केला जाऊ शकतो. एनरिचमेंट माझ्या दृष्टीने आपल्या उत्तरातला तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे. जर आपलं उत्तर अधिक एनरिच असेल तर आपल्याला त्या उत्तराला सरासरीपेक्षा चांगले गुण मिळायला हरकत नाही. त्यामुळे तुम्ही युपीएससीच्या मुख्य परीक्षेतल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. एक आहे त्या उत्तराचा फॉर्मॅट, एक बेसिक फॉर्मॅट आहे इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. अर्थात तुम्ही तसं लिहायला पाहिजे असं नाही, प्रत्येकाची शैली वेगवेगळी असू शकते. दुसरा मुद्दा त्यातला आहे कंटेंटचा, कंटेंटमध्ये आपल्याला नेमकं कंटेंट लिहायचं आहे. तिसरा मुद्दा त्यातला आहे एनरिचमेंटचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी एनरिचमेंट करत असताना काही डायग्राम्स आहेत त्याचा वापर करावा लागेल, काही फ्लोचार्ट्स आहेत त्याचा वापर करावा लागेल, काही फॅक्ट्स तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता, काही मॅप्स पण तुम्हाला त्यामध्ये ऍड करावे लागतील. अर्थात आपल्या उत्तर लेखनामध्ये हा सगळ्यात नंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे. जर तुम्हाला हे जर समजलं असेल तर थोडंसं मी अजून त्याच्यामध्ये थोडं उत्तर लेखनाच्या स्पीडबद्दल पण आपल्याला आवर्जून सांगेल. जेव्हा युपीएससीच्या मुख्य परीक्षेमध्ये साधारणतः 1,500 शब्द पहिल्या 10 प्रश्नांमध्ये आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. युपीएससीची रिक्वायरमेंट आहे अर्थात, कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला 150 शब्दांमध्ये लिहायचं आणि पुढचे जे 10 प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर युपीएससी आपल्याकडनं असं अपेक्षित करते की आपण 250 शब्दांमध्ये लिहायला पाहिजे. तुम्ही जर याची टोटल केली तर ही शब्द मर्यादा 4000 इतकी होते. अर्थात 4000 शब्द जर तुम्हाला लिहायचे असतील ही खूपच डिफिकल्ट टास्क आहे असं मला वाटतं. 4000 शब्द जर आपल्याला लिहायचे असतील तर आपल्याला हे जे 4000 शब्द आहेत ते 180 मिनिटांमध्ये लिहायचे आहेत. आणि जर तुम्ही हा जर हिशोब केला तर 4000 शब्द जर आपल्याला 180 मिनिटांमध्ये लिहायचे असतील, मी जर त्याचं साधं कॅल्क्युलेशन केलं तुमच्या लक्षात येईल की साधारणतः 22 शब्द आपल्याला एका मिनिटामध्ये लिहावे लागतील. आता तुम्हाला हे चेक करावं लागेल की तुम्ही एका मिनिटामध्ये खरंच 22 शब्द लिहू शकतात का. जर तुम्ही एका मिनिटामध्ये 22 शब्द लिहू शकणार असाल तर तुम्ही 180 मिनिटांमध्ये 4000 शब्द लिहू शकणार आहात. मात्र हे सगळं करत असताना आपण या ठिकाणी आपल्याला प्रश्नाला लागणारा वेळ म्हणजे प्रश्न वाचण्यासाठी लागणारा वेळ हा इथे गृहीत धरलेला नाही. म्हणजे आपण त्याचा जर अंदाज घेतला तर साधारणतः पहिले 1 ते 10 प्रश्न वाचण्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्नाला जर 1 मिनिट लागत असेल आणि 11 ते 20 हे प्रश्न वाचण्यासाठी, कारण ते साधारणतः मोठे असतात, लेंदी असतात. 11 ते 20 मधले जर पुढचे 10 प्रश्न आपल्याला वाचायचे असतील त्याला जर 1.5 मिनिट लागणार असेल तर पहिल्या 10 प्रश्नांची 10 मिनिटं आणि पुढच्या 10 प्रश्नांमध्ये साधारणतः 15 मिनिटं एवढा वेळ आपल्याला त्यासाठी द्यावा लागेल. आणि साधारणतः जर एवढा वेळ तुम्ही त्याच्यासाठी दिलात तर तो टोटल वेळ होतो 25 मिनिटं. म्हणजे या 3 तासांपैकी म्हणजे 180 मिनिटांपैकी 25 मिनिटं फक्त आपले प्रश्न वाचण्यामध्ये जाणार आहेत आणि आपण 5 मिनिटं जर इतर फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यासाठी जाणार आहेत असं आपण गृहीत धरलं तर 180 मिनिटांपैकी फक्त 150 मिनिट आपल्याला लिहिण्यासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे साधारणतः वरचा अर्धाच प्रश्न वाचणं, समजून घेणं, त्याचं कंटेंट आपल्या डोक्यामध्ये तयार ठेवणं, बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करणं याच्यासाठी जाणार असेल तर आपल्याकडे या प्रश्नांचे उत्तर लिहिण्यासाठी 150 मिनिट उपलब्ध आहेत. मग 150 मिनिटांमध्ये जर आपण 4000 शब्द लिहायचं म्हणालो तर ते प्रमाण अगदी 26-27 शब्दांपर्यंत जातं प्रत्येक मिनिटाला. अत्यंत अशक्य अशा प्रकारातली ही गोष्ट आहे. आपण जर साधारणतः असं म्हणालो की आपण 3 ते 3500 शब्द जर लिहिणार आहोत, काही शब्द आपण कमी लिहिणार आहोत, आपण जर तो हिशोब आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी एक सॅम्पल कॅल्क्युलेशन मी आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. साधारणतः आपण जर 3000 शब्द लिहिणार असू आणि 3000 शब्द लिहिण्यासाठी आपल्याकडे जर 150 मिनिट शिल्लक असतील तर साधारणतः एका मिनिटाला आपल्याला 20 शब्द लिहावे लागतील. म्हणजे आपल्याला जर आपल्या उत्तरामध्ये 3000 शब्द लिहायचे असतील, 150 शब्द आपल्याकडे असतील तर प्रत्येक मिनिटाला आपल्याला 20 शब्द लिहावे लागणार आहेत. म्हणजे आपला रायटिंग स्पीड किती असायला पाहिजे तर आपला रायटिंग स्पीड हा प्रत्येक मिनिटाला 20 शब्द म्हणजे साधारणतः 10 मिनिटाला 200 शब्द इतका असायला पाहिजे. मग जर तुम्ही उत्तर लेखनाच्या सरावाचा विचार करत असाल तर आपण ही गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की आपला रायटिंग स्पीड नेमका किती आहे. त्यासाठी तुम्ही एक छोटीशी टेस्ट करू शकता. तुम्ही काय करा, साधारणतः एक पेज घ्या, त्या पेजवरती तुम्ही किती शब्द लिहू शकणार आहात किंवा किती शब्द लिहिता, साधारणतः वेळ लावून तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. 1 मिनिटं किंवा 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं असा वेळ लावून तुम्ही ते शब्द लिहा आणि तुमच्या लक्षात येईल तुम्ही 1 मिनिटामध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये किती शब्द लिहिणार आहात. तुम्ही जर याच्या आसपास पोहोचत असाल तर तुमचा रायटिंग स्पीड चांगला आहे असं मी म्हणेन. जर तुम्ही या शब्दांपर्यंत पोहोचत नसाल तर तुम्हाला तुमचा रायटिंग स्पीड वाढवावा लागेल. हे सगळं करत असताना आपल्याला अजून ह्या पण गोष्टीचं भान ठेवावं लागेल की प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आपल्याला आपण किती शब्द लिहिले आहेत हे मोजण्यासाठीचा अवधी असणार नाही. त्यासाठी काय करायचं, तुम्ही जर युपीएससीचे आन्सर शीट्स बघितले असेल, आम्ही पण वेगवेगळ्या सराव उत्तरपत्रिकांमध्ये तशा प्रकारची आन्सर शीट आपल्या सगळ्यांना प्रोव्हाइड केलेली आहे. बाजारात पण ते उपलब्ध आहेत. तर त्याच्यामध्ये ही जी आन्सर शीट आहे ह्याच्या बाजूची बाजू, हे जे 4ही बाजू आहेत त्या रिकाम्या सोडलेल्या आहेत आणि तुम्हाला ह्या चौकटीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्ही चौकटीमध्ये लिहित असाल तर तुम्हाला हे पण तपासून बघावं लागेल की तुम्ही एका ओळीमध्ये किती अक्षरं लिहिणार आहात आणि एका पेजवरती तुमच्या किती ओळी असणार आहेत. साधारणतः एका ओळीमध्ये तुम्ही 5 ते 6 अक्षरं नमूद करणार असाल आणि साधारणतः 15 ओळी जर तुम्ही एका पानावरती लिहिणार असाल
तर एका पानावरती तुम्ही साधारणतः 90 ते 100 शब्द लिहित आहात असा त्याचा अर्थ होतो. आणि जर तुम्हाला 150 शब्दाचं उत्तर लिहायचं असेल तर साधारणतः एक पेज पूर्ण आणि त्याच्या पाठीमागचं अर्ध पेज हे तुम्हाला उत्तरासाठी वापरावं लागेल. हे करत असताना तुम्हाला ते शब्द काउंट करण्याची गरज असणार नाही, कारण तेवढा वेळ आपल्याकडे तिथे उपलब्ध नाही. मग जर तुम्ही ही सवय आधीपासून लावून घेतली, मी एका ओळीमध्ये किती शब्द लिहिणार आहात आणि एका पेजमध्ये तुम्ही किती ओळी बसवत आहात, त्याच्या आधारे तुम्हाला 150 शब्दांचं उत्तर लिहिण्यासाठी किती पेजेस लिहावं लागेल याचा तुम्हाला साधारणतः अंदाज येऊ शकतो. आणि त्याच्यानुसार तुम्ही 200 किंवा 250 शब्दांसाठीची आपली शब्द मर्यादा आहे त्या साधारणतः तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकता. सो उत्तर लेखनाला सराव करत असताना तुम्हाला ह्या बाबींचं भान ठेवावं लागेल. तुम्हाला तुमचा रायटिंग स्पीड चेक करावा लागेल. तो कसा चेक करायचा मी आपल्याला सांगितलं. तो साधारणतः किती असायला पाहिजे, तर 10 मिनिटांमध्ये 200 शब्द लिहिण्यात आपला स्पीड असायला पाहिजे. तेवढा स्पीड आपला जर नसेल तर आपल्याला तो वाढवावा लागेल. हे सगळं करत असताना तुम्हाला ह्याचं पण थोडंसं भान ठेवावं लागेल. आपण एका ओळीमध्ये किती शब्द लिहितो आणि आपल्या एका पेजवरती किती ओळी बसणार आहेत. एवढं जर आपण सगळं करू शकलो तर मला वाटतं की आपल्याला 150 मिनिटांमध्ये 3000 शब्द लिहायला इतकंसं अवघड जाणार नाही. त्यामुळे उत्तर लेखनाला सराव करत असताना आपल्याला ह्या बाबींना महत्त्व द्यावं लागेल. आधी मी जसं तुम्हाला म्हणाले की माझ्या दृष्टीने उत्तरामध्ये 3 बाबी फार महत्त्वाच्या आहेत, त्या मी परत एकदा आपल्यासाठी रिपीट करतो. एक तर उत्तराचा फॉर्मॅट काय आहे तो फार महत्त्वाचा आहे. लेखन शैली प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, त्यामुळे प्रत्येकाचा फॉर्मॅट सारखा असायला पाहिजे असं मी म्हणणार नाही. पण ज्यांना अजिबातच काही लक्षात येत नाही किंवा कसं लिहावं कळत नाही, कारण ही खूप कॉमन तक्रार असते की काय लिहावं कळत नाही, कसं लिहावं कळत नाही, तर किमान तुम्ही साधारणतः डोक्यामध्ये हे ठेवू शकता की आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं आहे, काहीतरी बॉडी लिहायची, काहीतरी त्याचं कन्क्लुजन लिहायचं आहे. तो त्याचा फॉर्मॅट असणार आहे. आपल्याला जे कंटेंट लिहायचं आहे, कंटेंट लिहित असताना आपल्याला याचं भान असायला पाहिजे की आपल्याला जे विचारलं आहे ते कंटेंट आपल्याला लिहायचं आहे. तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्ही लिहिणं अपेक्षित नाही, जे विचारलं आहे ते आपण लिहिणं अपेक्षित आहे. कंटेंट नंतरचा पुढचा जर कोणता पॉईंट महत्त्वाचा असेल तर तो एनरिचमेंटचा आहे. आणि एनरिचमेंट कशी करायची ह्याच्याविषयी मी तुम्हाला एक ब्रीफ आयडिया दिली की आपण डायग्राम्स ऍड करू शकतो, मॅप ऍड करू शकतो, काही फॅक्च्युअल डिटेल्स पण आपल्याला त्यामध्ये ऍड करता येतील. त्यासाठी खूप सराव करण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला तुमचे उत्तर दिल्यानंतर जो फीडबॅक येणार त्या फीडबॅकवरती तुम्हाला काम करावं लागेल. सो उत्तर लेखनामध्ये हे 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. आणि स्टॅटिस्टिक्स किंवा हे जे नंबर्स आहेत ते पण आपण थोडेसे लक्षात घ्यायला पाहिजे. साधारणतः आपलं लिखाणाचं स्पीड किती असायला पाहिजे, 3000 शब्द लिहायचे आहेत आणि साधारणतः 150 मिनिटांमध्ये लिहायचे असतील. प्रत्येक 10 मिनिटाला आपल्याला 200 शब्द लिहिता यायला पाहिजे. मग हे जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यानंतर आपण आता हे समजून घेऊ शकतो की प्रश्नांमध्ये जे नेमके कीवर्ड्स वापरले जातात त्याचा नेमका अर्थ काय होतो आणि याचं उत्तर लिहिताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे. चला तर मग आपण त्याची आता माहिती घेऊया. आता उत्तर लेखन सराव प्रश्नातील मूलभूत संकल्पना. तर आम्ही काय केलेलं आहे की वेगवेगळ्या आपल्या जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये जे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पेपर 1, 2, 3, 4 असो त्याच्यामध्ये जे काही कॉमन कीवर्ड्स आहेत जे आपल्याला साधारणतः विचारले जातात त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याच्या यादीच्या आधारे त्याचा नेमका अर्थ काय होतो हे आपण या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जेव्हा ते यादी वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आपण लिहिणं अपेक्षित आहे याची माहिती अत्यंत सोप्या शब्दांमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्यातल्या 1 बाय 1 आपण काही गोष्टींची या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यातला जो पहिला कॉमनली विचारला जाणारा कीवर्ड आहे त्याला म्हटलेलं आहे अकाउंट फॉर. काय म्हटलेलं आहे? अकाउंट फॉर. अकाउंट फॉर मध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे तर एखाद्या संबंधित मुद्द्याचे समाधानकारक स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. हे स्पष्टीकरण देत असताना त्याची कारणमीमांसा फार महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अकाउंट फॉर असा प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला कारणमीमांसा या शब्दावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, आपण एक प्रश्न घेऊया, त्या प्रश्नाच्या निमित्तानं तुम्हाला ती बाब लक्षात येईल. बिहारमधील वाढत्या नक्षलवादास कारणीभूत ठरणारे घटक कोणते? जर इंग्रजीमध्ये हा प्रश्न असेल तर अकाउंट फॉर कॉजेस ऑफ इन्क्रीजिंग नक्सलिझम इन बिहार असा तो इंग्रजीमधला प्रश्न असेल. काय असेल प्रश्न? अकाउंट फॉर कॉजेस ऑफ अकाउंट फॉर इन्क्रीजिंग नक्सलिझम इन बिहार. जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो त्यावेळेस आपल्याला बिहारमध्ये नक्षलवाद का वाढत आहे, नक्षलवादामध्ये कारणीभूत असणारे कोणते घटक आहेत त्याची कारणमीमांसा करणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही सिंपल तुमच्या वहीमध्ये ही गोष्ट नोट करून ठेवू शकता. अकाउंट फॉरमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर त्याची कारणमीमांसा करायची आहे. अजून एखादा प्रश्न आपण घेऊ शकतो. अकाउंट फॉर द फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द लेंदीएस्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. अशा कोणत्या घटकांमुळं भारताचं कॉन्स्टिट्यूशन हे लेंदी झालेलं आहे त्याची कारणमीमांसा आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. म्हणजे भारताचं कॉन्स्टिट्यूशन लेंदी का झालं त्याची जी काही तुम्हाला वाटणारी कारणं आहेत ती तुम्ही त्यामध्ये एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा अकाउंट फॉर असा शब्द येतो तेव्हाच आपण काय करायचं आहे, तो जो प्रश्नातला मूळ गाभा आहे त्याची कारणमीमांसा आपण त्याच्यामध्ये करायला पाहिजे. लक्षात दिलं तर हा त्यातला पहिला महत्वाचा घटक आहे ज्याला आपण काय म्हणालो आहोत, अकाउंट फॉर. अकाउंट फॉर म्हणलं की कारणमीमांसा. कशाची कारणमीमांसा? तर प्रश्नामध्ये जे काही बेसिक आपल्याला बाब विचारलेली आहे तर त्याची कारणमीमांसा आपल्याला त्यामध्ये करावी लागेल.
या सिरीजमधला पुढचा जो महत्त्वाचा कीवर्ड आहे त्याला म्हटलेला आहे अनालाइज. त्याला काय म्हटलेलं आहे? अनालाइज. आता अनालाइज हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो, बोलतो, वाचतो. त्याचा साधा सोपा अर्थ म्हणजे विश्लेषण करणे. त्याचा साधा सोपा अर्थ काय आहे? विश्लेषण करायचं. आपल्याला कशाचं विश्लेषण करायचं आहे? तर प्रश्नाचा जो मूळ गाभा आहे, प्रश्नाचा जो मूळ गाभा आहे त्याचं आपल्याला विश्लेषण करावं लागेल. एखादा विषय किंवा एखादा मुद्दा पद्धतशीरपणे आपल्याला उलगडून दाखवणं अपेक्षित आहे. तुम्हाला काय करायचं? तो मुद्दा पद्धतशीरपणे उलगडून दाखवायचा आहे. मूळ गाभ्यातील घटकाचे सुसंगत असे विभागीकरण करणे आणि प्रत्येक भागाबद्दल सखोल स्पष्टीकरण देणे आणि त्यातील परस्पर आंतरसंबंध यावर प्रकाश टाकणे. म्हणजे त्याच्यामध्ये 3 शब्द महत्वाचे आहेत. एक तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याला वेगवेगळ्या घटकांमध्ये डिवाइड करावं लागेल. दुसरी गोष्ट, त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि ते जे वेगवेगळ्या घटकांमध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे त्याचा परस्परांशी आंतरसंबंध काय आहे तो सांगावा लागेल. उदाहरणार्थ आपण घेऊया. अनेक परदेशी व्यक्तींनी भारताला आपली मातृभूमी बनवले. इतिहासामध्ये आपण ते बघितलेलं आहे व येथील सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या भूमिकेचे विश्लेषण करा. आता आपल्याला इथे काय करायचं आहे? सो अनालाइज द रोल प्लेड बाय डिफरंट फॉरेनर्स who participated in India's freedom struggle by becoming the resident of India or by being part of India's freedom struggle. जर आपल्याला याचं विश्लेषण करायचं असेल तर मी तुम्हाला जे 3 कीवर्ड त्याच्यातले सांगितले की तुम्हाला विभागीकरण करावं लागेल, त्याचे तुकडे करावे लागतील छोटे छोटे, त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि त्यांचा परस्परांचा आंतरसंबंध काय आहे. मग ह्या प्रश्नाचं जर आपल्याला उत्तर द्यावं लागेल, असे कोणते परदेशी व्यक्ती आहेत ज्यांनी भारताला आपली मातृभूमी बनवलं ते आपल्याला सांगावं लागेल. हे पहिला मुद्दा त्यातला. आपण विभागीकरण करतोय अशा लोकांची नावं आपल्याला सांगावी लागतील. दुसरा मुद्दा, ह्या लोकांनी भारताला आपली मातृभूमी का बनवलं आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपला सहभाग का नोंदवला याची पण मांडणी करावी लागेल. आणि एकदा का त्यांनी तो सहभाग का नोंदवला याची आपण मांडणी केली की तो सहभाग कशा कशा प्रकारामध्ये नोंदवला. ते स्वतः एखाद्या चळवळीमध्ये सहभागी झाले होते का, त्यांनी स्वदेशीच्या चळवळीमध्ये भाग घेतला का, त्यांनी बहिष्काराच्या चळवळीमध्ये भाग घेतला का, त्यांनी स्वतः शिक्षणासारख्या एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये काम केलं, याची आपल्याला त्यामध्ये सुसंगत मांडणी करावी लागेल. म्हणजे असे कोणते परदेशस्थ व्यक्ती होते जे भारतामध्ये आले ते आपल्याला पहिले सांगावे लागतील. त्याच्या पाठोपाठ आपल्याला हे पण सांगावं लागेल की ह्या परदेशातल्या अशा लोकांनी भारताला आपली मातृभूमी का बनवलं आणि मातृभूमी बनवूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये का भाग घेतला आणि हे सांगितल्यानंतर तो भाग त्यांनी कसा घेतला हे पण आपल्याला सांगावं लागेल. हा त्यातला तिसरा मुद्दा आहे ज्याला आपण विभागीकरण असं म्हणतात. आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचा सहभाग भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये नोंदवल्यामुळं नेमका काय परिणाम झाला, सकारात्मक परिणाम झाला, नकारात्मक परिणाम झाला, त्याची पण आपल्याला त्यामध्ये चर्चा करावी लागेल. त्यामुळे साधारणतः जेव्हा आपण यांच्या भूमिकेचे विश्लेषण करा अशी चर्चा करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला हे 4 ते 5 घटक सांगावे लागतील. असे कोण परदेशी व्यक्ती होते, ते भारतात का आले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी का भाग घेतला, त्या पाठोपाठ तो त्यांनी भाग कशा प्रकारामध्ये घेतला आणि त्याचे कोणते चांगले वाईट परिणाम झाले. अशा सुसंगत पद्धतीने तुम्हाला त्याची मांडणी करावी लागेल. जेव्हा आपण अशा सुसंगत पद्धतीने मांडणी करतो तेव्हा आपण असं म्हणतो की आपण त्याचं काय करत आहोत, खूप चांगल्या अर्थाने विश्लेषण करत आहोत. थोडासा ट्रिकी आपल्याला वाटू शकतो विश्लेषणाचा मुद्दा, पण आपण एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करतो मग त्याला छोट्या छोट्या घटकांना डिवाइड करून त्यांच्यामध्ये काय आंतरसंबंध आहे हे स्पष्ट करतो. तो आपल्या ह्या उत्तर लेखनाचा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. त्याला आपण म्हणत आहोत अनालाइज किंवा अनालिसिस, विश्लेषण. त्याच्यामध्ये तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला त्याचं विभागीकरण करावं लागतं, म्हणजे तुकडे तुकडे करावे लागतील, त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि त्यांच्यातला परस्पर संबंध स्पष्ट करावा लागेल. जसं मी या उत्तरामध्ये याचे 5 तुकडे केले होते. ते लोक कोण होते, का आले, चळवळीमध्ये भाग का घेतला, तो कसा घेतला आणि त्याचे चांगले वाईट परिणाम कोणते होते, असा यातला हा दुसरा महत्त्वाचा घटक होता ज्याला आपण म्हणूया अनालिसिस किंवा अनालाइज. अजून एक कॉमन कीवर्ड जो या ठिकाणी आपल्याला दिसतो, तो कॉमन कीवर्ड आपल्याला जो दिसतो तो आर्ग्यू या प्रकारामधला आहे. कुठल्या प्रकारामधला आहे? आर्ग्यू. सगळ्यात सोपा आहे खरं तर आर्ग्यू विषयी लिहिणं. आर्ग्यू म्हणजे युक्तिवाद मांडणे. आर्ग्यूचा अर्थ काय होतो, आपल्याला काय मांडायचं आहे, युक्तिवाद मांडायचा. आपल्याला कोणता युक्तिवाद मांडायचा बघा. याशा प्रश्नांमध्ये संबंधित संकल्पना, कृती, सिद्धांत आहे याच्या समर्थनार्थ युक्तिवाद आपल्याला करावा लागेल किंवा उदाहरणं देणं अपेक्षित आहे. तुमच्या मताला दुसऱ्याचा पाठिंबा मिळणं शक्य होईल. आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण एखाद्या गोष्टीला आर्ग्यू करतो ना त्यावेळेला आपल्याला त्या भूमिकेच्या बाजूने मतप्रदर्शन करणारी कारणे, स्पष्टीकरणे किंवा उदाहरणे मांडणे अपेक्षित आहे. तुम्ही त्याची दुसरी बाजू मांडायची नाही, तर तुम्ही त्याचं समर्थन करायचं. आणि तुम्ही जेव्हा त्याचं समर्थन करणार आहात, त्याची बाजू उचलून धरणार आहात, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्याची कारणं पण सांगावी लागतील. तुम्ही त्याची बाजू का उचलून धरत आहात त्याचं योग्य ते स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागेल. आणि हे सगळं करत असताना आपल्याला उदाहरणं पण त्याला जोडावी लागतील. उदाहरणार्थ, माहितीच्या अधिकाराचा विस्तार करत असताना सरकारी कागदपत्रांचे पूर्ण सार्वजनिकीकरण करण्याची मागणी केली जाऊ शकते का. म्हणजे माहिती अधिकारामध्ये जी काही माहिती उपलब्ध होणार आहे
ते सगळी माहिती आपण लोकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे का? आर्ग्यू युअर केस असा साधारणतः प्रश्न असतो. म्हणजे आपण जेव्हा आर्ग्यू युअर केस असं म्हणतो तेव्हा तुमची जी काही बाजू आहे ती तुम्हाला मांडावी लागेल. अर्थात जर तुम्ही त्याची बाजू घेणार असाल तर तुम्हाला ती बाजू तुम्ही का घेतात हे ह्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला त्याची काही उदाहरणं पण द्यावी लागतील. तुम्ही जर त्या परिस्थितीमध्ये त्या प्रश्नामध्ये जो विचारलेला मूळ गाभा आहे त्याच्या संदर्भात जर विरोधी भूमिका घेणार असाल किंवा ही माहिती आहे किंवा त्या माहितीच्या अधिकारांतर्गत कागदपत्रांचे सार्वत्रिकीकरण करणं अपेक्षित नाही असं जर तुमचं मत असेल तर तुम्हाला तुमची बाजू एक्सप्लेन करावी लागेल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला आर्ग्यू म्हणजे तुमचा युक्तिवाद मांडायचा आहे, हा युक्तिवाद बाजूचा पण असू शकतो किंवा विरुद्ध बाजूचा पण असू शकतो. या ठिकाणी आपण दोन्ही बाजू मांडण्याची गल्लत करणं अपेक्षित नाही. आर्ग्यू युअर केस असा प्रश्न त्याच्यामध्ये असतो. याचा अर्थ आपल्याला आपली बाजू स्पष्टपणे मांडायची आहे आणि आपली बाजू स्पष्टपणे मांडत असताना आपल्याला काय करायचं आहे? आपली बाजू आपल्याला स्पष्टपणे मांडत असताना आपण एकतर त्याची बाजू घ्यायची, प्रश्नाला मूळ गाभायची, तर त्याच्या विरोधी भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे? तुम्ही ती भूमिका का घेत आहात त्याचं कारण सांगावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण पण द्यावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला त्याची उदाहरणं पण द्यावी लागतील. ह्या 3 गोष्टी केल्या तर तुम्हाला तुमचं आर्ग्यू ह्या प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या प्रकारे लिहिता येणार आहे. अॅनालायच्या तुलनेमध्ये थोडंसं हे सोपं आहे असं मी म्हणेन, कारण तुम्हाला तुमची फक्त बाजू मांडायची आहे. मी परत आवर्जून सांगतो, ही बाजू मांडत असताना तुम्ही त्याची सकारात्मक बाजू किंवा त्याच्या बाजूने तुमचं मत मांडू शकता किंवा त्याच्या विरुद्ध पण तुम्हाला तसं मत मांडता येणं शक्य आहे. तर तो त्यातला तिसरा महत्वाचा कीवर्ड आहे ज्याला आपण काय म्हणूया? आर्ग्यू असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आर्ग्यूचा साधा सिंपल अर्थ असा होतो की आपल्याला काय करायचं आहे? आपला युक्तिवाद त्यामध्ये मांडणं अपेक्षित आहे. पहिला जो आपण बघितला तो अकाउंट फॉर होता. अकाउंट फॉर मध्ये आपल्याला कारणमीमांसा करायची होती. दुसरा त्याच्यामधला होता तो अॅनालाइज अशा प्रकारामधला होता. तिसरा आर्ग्यू हा जो महत्वाचा कीवर्ड आहे. चौथा त्यातला जो आहे तो असेसमेंट प्रकारातला आहे, असेस. आणि हा एक खूप कॉमन प्रश्न आहे. तो ऑलमोस्ट प्रत्येक पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पेपर तुम्हाला असेस असं त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. टू असेस म्हणजे मूल्यमापन करणे. असेसमेंट करायची म्हणजे काय करायचे? मूल्यमापन. वास्तविक पाहता जेव्हा तुम्ही UPSCच्या प्रश्नांचा सराव करत आहात, समजा तुम्ही फ्रीडम मॉड्यूलमध्ये जॉईन झालेला आहात किंवा तुम्ही 45 डेज प्रोग्राम जॉईन केलेला आहे, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं उत्तर लिहिता आणि ते तपासण्यासाठी पाठवता त्यावेळेला तुम्ही जे उत्तर तपासण्यासाठी पाठवलेलं आहे त्याचं काय होत असते? असेसमेंट होत असते. असेसमेंट होत असते म्हणजे काय होत असतं? तर तुम्ही जो प्रश्नाचं उत्तर लिहून पाठवलेलं आहे त्याचं मूल्यमापन केलं जातं. मूल्यमापनामध्ये काय करावं लागतं? त्याचं मूल्यांकन करावं लागतं. त्याचं योग्य मापन देखील करणं अपेक्षित आहे. त्याबद्दल अंदाज व्यक्त करावा लागतो. म्हणजे तुमचं उत्तर चांगलं आहे, तुमचं उत्तर खराब आहे, तुम्हाला अजून किती सुधारणा करावं लागेल, किती कमी सुधारणा करावी लागेल, हे सगळं त्या असेसमेंटमध्ये बघावं लागतं. या प्रकारच्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी संबंधित मुद्द्याचे योग्य ते मूल्यांकन करून त्या मुद्द्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवरती प्रकाश टाकणं अपेक्षित आहे. दोन्ही बाजू सांगणं अपेक्षित आहे. सकारात्मक पण सांगा, नकारात्मक पण सांगा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते संतुलित स्पष्टीकरण त्याच्यामध्ये द्यावं लागेल. दोन्ही बाजू तुम्हाला त्यामध्ये सांगाव्या लागतील. जर तुम्ही त्याचं तशा प्रकारे संतुलित स्पष्टीकरण दिलं. आता मी तुमच्याच पेपरचं उदाहरण घेऊन सांगतो. जेव्हा तुमचा पेपर आमच्याकडे तपासण्यासाठी येतो तेव्हा आम्ही काय करत आहोत? तर आम्ही असेसमेंट करत आहोत. आणि जेव्हा आम्ही असेसमेंट तुमच्या उत्तराची करत आहोत तर तुम्ही जो प्रश्न लिहिलेला आहे त्याचं योग्य ते मूल्यांकन करतो. 10 पैकी त्याला किती मार्क्स पडतील? 2 पडतील, 3 पडतील, 6 पडतील, योग्य ते मूल्यांकन करत आहोत. त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंवरती प्रकाश टाकला जातो. तुमचं उत्तर चांगलं आहे, तुमचं उत्तर खराब आहे, तुमच्या उत्तरामध्ये अजून प्रेझेंटेशन वाढवण्याची गरज आहे, तुमच्या उत्तरामध्ये प्रेझेंटेशन खूप चांगलं आहे, ज्या काही सकारात्मक नकारात्मक बाबी आहेत त्या आम्ही त्यानिमित्ताने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं केल्यानंतर त्याचे कंक्लुजन पण असू शकतं की तुम्ही मुख्य परीक्षा पास होणार का नाही किंवा तुम्हाला अजून किती प्रयत्न करावे लागतील. आणि हे सगळं करत असताना ते संतुलित पद्धतीने आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मुद्दामून मी तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेचं उदाहरण देऊन नेमक्या असेसमेंटचा अर्थ काय होतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण त्या ठिकाणी एखादा प्रश्न बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. प्रश्न त्याच्यामध्ये दिलेला पहा. दबाव गटांचे राजकारण हे राजकारणाचे अनौपचारिक अंग मानले जाते. अगदी अलीकडच्या काळामध्ये आलेला प्रश्न आहे. या संबंधात भारतातील दबाव गटांचे कार्य किंवा संरचनांचे मूल्यमापन करा. असेस द रोल अँड फंक्शन्स ऑफ प्रेशर ग्रुप्स इन इंडिया. प्रेशर ग्रुप्स आर इन्फॉर्मल विंग ऑफ पॉलिटिक्स आणि त्यांचं कार्य फंक्शन्स ऑफ प्रेशर ग्रुप, त्यांचं मूल्यांकन किंवा मूल्यमापन करा. असा साधारणतः प्रश्न यामध्ये विचारलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? तर दबाव गटांचं मूल्यमापन करायचं आहे. दबाव गटांचं कार्य आणि त्यांचं मूल्यमापन. मग दबाव गट काय काम करतात ह्याची आपल्याला ब्रीफ आयडिया असणं आवश्यक आहे आणि ते जे काम करत आहेत त्याचं सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पण आपल्याला सांगाव्या लागतील. आता जेव्हा आपण त्याच्या सकारात्मक बाजू सांगू त्यावेळेस दबाव गट नेमकं काय काम करतात, त्याचा समाजाला किंवा त्या संबंधित दबाव गटाच्या सदस्यांना काय फायदा होतो हे आपल्याला सांगावं लागेल. आणि आपल्या गटाचं हित साध्य करत असताना ते जे प्रयत्न करत असतात त्या प्रयत्नांमुळे इतर सामाजिक समस्या निर्माण होतात का किंवा इतर कोणत्या नकारात्मक बाबींना आपल्याला सामोरं जावं लागतं ते पण आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला आठवत असेल बघा, आपण आत्ताच्या स्लाइड आधीच म्हणालो होतो की जेव्हा आपण असेसमेंट ह्या बाजू मांडणार आहोत, असेसमेंट करणार आहोत,
त्यावेळेस तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू आपल्याला त्याच्यामध्ये मांडायच्या आहेत. मग दबाव गटांचं कार्य, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अशी गल्लत होऊ शकते की हे सगळं करत असताना बरेच विद्यार्थी दबाव गटांचं फक्त कार्य सांगतील. लक्षात ठेवा, तुम्हाला दबाव गटांचं कार्य सांगायचं नाहीये. आपला प्रश्न डिस्कस असा नसून काय आहे, इव्हॅल्युएट असा आहे. मग आपला प्रश्न जेव्हा इव्हॅल्युएट आहे तर तुम्हाला दबाव गटांचं कार्यांची फक्त यादी करायची नसून ते जे कार्य करतात त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू सांगायची. येतं लक्षात? आपल्याला दबाव गटात जर हा प्रश्न असा असता ना, डिस्कस द रोल अँड फंक्शन्स ऑफ प्रेशर ग्रुप इन इंडिया, तर त्यांचं काम काय आहे ते आपल्याला त्याचे फक्त एक्सप्लेनेशन देणं अपेक्षित आहे. पण जेव्हा असेसमेंटचा मुद्दा येतो तेव्हा ते जे काम करतात ते काम करत असताना त्यामुळे काही सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात का याची पण आपल्याला त्याच्यामध्ये मांडणी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे असेसमेंट हा शब्द तुम्ही खूप बारकाईने समजून घेणं अपेक्षित आहे. तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन. पुढचा जो त्यातला महत्वाचा घटक आहे तो आहे ब्रिंग आउट. ब्रिंग आउट म्हणजे काय, बाहेर काढ. काय बाहेर काढायचं आहे तर प्रश्नांमध्ये या प्रश्नाचा आपला जो मूळ गाभा आहे त्यातल्या काही बाबी आपल्याला ज्या आहेत त्या निमित्ताने बाहेर काढाव्या लागतील. सो ब्रिंग आउट म्हणजे काय करायचं आहे, उलगडा करायचा आहे. आता कशाचा उलगडा करायचा ब्रिंग आउटमध्ये, यात प्रश्नांमधील महत्वाच्या मुद्द्यांवरती भर देणे आणि त्या मुद्द्याचे स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. आपल्याला काय करायचं आहे, महत्वाच्या मुद्द्यांवरती भर द्यायचा आहे आणि महत्वाच्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांनी व्यापक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. म्हणजे काय करायचंय, संकल्पनांचे अर्थ समजून सांगायचे, त्या प्रश्नांशी संबंधित तज्ज्ञाची मते, प्रसिद्ध अहवालातील शोध निबंधातील आकडेवारी देखील देणं अपेक्षित आहे. ब्रिंग आउट, जेवढं तुम्हाला त्याच्यातून बाहेर गोष्टी काढता येतील तेवढं तुम्ही काढू शकता. मग ती संकल्पना असू शकेल किंवा एखादा इव्हिडन्स असू शकेल, एखादी फॅक्ट असू शकेल, एखाद्या रिपोर्टमध्ये ऑब्झर्वेशन्स असू शकतील, ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगावे लागतील. प्रश्न घेऊया म्हणजे ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. प्रश्न असा आहे का, वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात झालेल्या विलंबाची कारणे उलगडून दाखवा. ब्रिंग आउट द डिले और ब्रिंग आउट द कॉजेस ऑफ डिले इन इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी. मग नुसती तुम्हाला कारणं जी आहेत ती सांगायची तर आहेतच, पण ती कारणं नेमकी कशामुळं त्याला डिले झाला असेल त्याचं पण थोडं स्पष्टीकरण तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. संकल्पनांचे अर्थ उलगडून सांगणे, संबंधित तज्ज्ञांची मते. समजा जीएसटी लागू करण्यामध्ये काय अडचण आल्या होत्या याच्याविषयी आपल्या फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्र्यांनी संसदेमध्ये एखाद्या भाषणामध्ये ते नमूद केलं असेल तर तुम्ही ते म्हणू शकता की भारताच्या अर्थमंत्र्यांच्या मते जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये ह्या गोष्टींचा अडथळा होता, परिणामी त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला विलंब झालेला दिसून येतो. किंबहुना तुम्ही असं पण म्हणू शकता एखाद्या अहवालामध्ये त्यांनी काही विशिष्ट गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये हे अडथळे आहेत आणि हे अडथळे सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते अडथळे दूर करेपर्यंत जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी उशीर झाला. म्हणजेच आपण ब्रिंग आउटमध्ये काय करत आहोत तर आपल्या प्रश्नाचा जो मूळ गाभा आहे त्याच्यात अनेक छोट्या छोट्या घटकांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं करत असताना आपण काय करतोय, त्या संकल्पनेचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही तज्ज्ञांनी त्याच्याविषयी आपलं मत मांडलं असेल ते पण आपण त्या ठिकाणी सांगतोय. शोध निबंधाची आकडेवारी देखील आपण त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. तर हे कशामध्ये येतं तर हे जे आहे ते ब्रिंग आउट या शब्दामध्ये येतं. खूप रेअरली ब्रिंग आउट असं विचारलं जातं, पण तरी पण आपल्याला त्याची माहिती असायला पाहिजे ब्रिंग आउटचा नेमका अर्थ काय होतो. आता ब्रिंग आउट जर तुम्हाला समजलं असेल, ब्रिंग आउटमध्ये उलगडा करणे, तुम्ही या PDF मधल्या प्रत्येक शब्दाचा एक बेसिक अर्थ जो पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे तो जर समजून घेतला तर तुम्हाला हे समजण्यासाठी फारशी अडचण येणार नाही. बऱ्याचशा क्लासरूममध्ये मी स्वतः एक्सप्लेन केलेलं आहे की शब्दांचा नेमका अर्थ काय होतो. जे विद्यार्थी पण जे 1 to 1 मध्ये भेटतात त्यांना पण आपण हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की नेमका त्या शब्दांचा अर्थ काय आहे. तुम्ही ही PDF वाचून घेऊन पण ते समजू शकता. नाही समजलं, तुम्हाला याच्यातल्या काही बाबी अजून स्पष्टीकरण हवं असेल तर तुम्ही आमच्यापैकी कोणालाही भेटून त्या संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. अजून एक महत्त्वाचं, दिस इज व्हेरी कॉमन, म्हणजे तुम्ही कुठला पण जीएसचा पेपर घ्या, इव्हन ऑप्शनल पेपरमध्ये सुद्धा आपल्याला याच्यावरती बरेच प्रश्न विचारले दिसतात. आणि तो कॉमन कीवर्ड कुठला आहे तर कॉमेंट या प्रकारातला आहे. आणि कॉमेंटचा अर्थ काय होतो म्हणजे भाष्य किंवा टिप्पणी करणं. तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावरती आपल्याला आपलं भाष्य करायचं आहे, आपली टिप्पणी करायची आहे. नीट लक्षात घ्या, या ठिकाणी एखाद्या मुद्द्यावरती आपल्याला काय करायचंय, आपलं मत मांडायचं. काय करायचंय, आपलं मत. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात येत नाही की अशा प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला आपलं मत लिहायचं आहे का दुसऱ्या कोणाचं मत लिहायचं आहे. तर मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला कोणाचं मत लिहायचं आहे, आपल्याला आपलं मत लिहायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला आपलं स्वतःचं मत असतं असं नाही. किंबहुना आपण न्यूजपेपर वाचतो, पुस्तकं वाचतो, शिक्षकांचे लेक्चर्स ऐकतो, त्यामधून पण आपलं एखादं मत तयार झालेलं असू शकतं. आणि बऱ्याचदा असं असू शकतं की एखाद्या तज्ज्ञाला जे वाटतंय तसं तुम्हाला वाटतंय. मग तुम्हाला असं वाटू शकतं की ते तज्ज्ञाचं मत मी माझं मत म्हणून लिहू शकतो का, तुम्ही लिहू शकता. फक्त तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये ते मांडण्याची तसदी घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये कुठलंच दुमत असण्याचं कारण नाही. मग कमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते विद्यार्थ्यांनी त्यांची मतं त्यामध्ये मांडणे अपेक्षित आहे. यात मुद्द्यामागील तर्क, कारण, मर्यादा, महत्व या आयामांचा स्पर्श करा. उदाहरणादाखल घ्यायचं म्हटलं तर संगम साहित्य,
तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थितीचे अतिशय स्पष्टपणे वर्णन करते भाष्यकार. तत्कालीन संगम साहित्य जे आहे किंवा त्या काळातलं जे संगम काळातले संगम साहित्य जे आहे ते सामाजिक आर्थिक परिस्थिती अतिशय स्पष्टपणे वर्णन करते. याच्यावरती तुम्हाला भाष्य करायचं. आता एखादा विद्यार्थी याच्यावरती कसं भाष्य करू शकतो? एकतर तो या विधानाशी पूर्णपणे असहमत पण असू शकतो किंवा तो या विधानाशी पूर्णपणे सहमत पण असू शकतो. उदाहरणादाखल आपण जर लक्षात घेतलं, या विधानाशी तुम्ही सहमत आहात, तुम्हाला पण असंच वाटतं की संगम साहित्य तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थितीचे अतिशय स्पष्टपणे वर्णन करत आहे. मग तुम्हाला हे सांगावं लागेल की कशा प्रकारे तत्कालीन संगम साहित्य हे सामाजिक आर्थिक परिस्थितीचे स्पष्टपणे वर्णन करत आहे आणि त्याच्यामुळे काय परिणाम झाला, यामध्ये तुम्हाला तुमचं मत सांगणं अपेक्षित आहे. ओके, तुम्हाला जर असं वाटलं कमेंटच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना की त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्याशी तुम्ही सहमत नाही आहात, तर तुम्हाला हे पण त्या ठिकाणी मांडता येईल की कारण ते तुमचं मत आहे आणि तुमचं मत अगदी समर्थनार्थ असायला पाहिजे असं नाही. तुमचं मत याचा नकारार्थ पण असू शकतं. तुम्ही म्हणू शकता की संगम साहित्य त्या काळातल्या तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थितीवरती फारसं चांगलं भाष्य करताना दिसत नाही. हे तुमचं मत आहे. हे कोणाचं मत आहे? तुमचं. जर तुम्ही असं लिहिणार असाल तर तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्हाला तुमचं मत स्पष्ट करावं लागेल. तुम्हाला तसं का वाटतंय हे पण तुम्हाला सांगावं लागेल. केवळ तुम्हाला फक्त एका ओळीमध्ये हे लिहून पुरेसं नाही की तुम्हाला असं वाटतंय किंवा वाटत नाही, तर तुम्हाला तसं का वाटतंय ह्याचं पण तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मताला कारणीमीमांसा देता किंवा तुमच्या मताचा तुम्ही योग्य प्रकारे तर्क, कारण, त्याच्या मर्यादा, महत्व या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करताय, तुमच्या मतामागे नेमका कोणता तर्क आहे, तुम्ही त्या मतापर्यंत का आलेला आहात, त्याचं कारण काय आहे, किंवा तुम्हाला तुमच्या मताच्या काही मर्यादा जाणवतात का, हे सांगावं लागेल. थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्हाला प्रश्नामध्ये जो मूळ गाभा विचारलेला आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तुम्ही त्या बाजूने बोलू शकता, तुम्ही त्याच्या विरुद्ध पण बोलू शकता, पण हे सगळं बोलत असताना तुम्हाला याची खबरदारी घ्यावी लागेल की तुम्हाला त्याची कारणमीमांसा करायची आहे. तुम्हाला ते फक्त होय किंवा नाही असं सांगून पुरेसं नाही. तर हा महत्वाचा घटक कशामधला आहे? हा महत्वाचा घटक हा कमेंटमधला आहे. हा प्रश्न खूप कॉमन आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये कमेंटवरती प्रश्न आपल्याला विचारलेला. जसं इव्हन तुम्ही ऑप्शनलचा पेपर जरी काढला तर तुम्हाला कमेंट हा शब्द त्याच्यामध्ये आलेला दिसतो. तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे. मला ह्या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे की आपलं मत करायचं आपलं असू शकत नाही. आपण न्यूजपेपर वाचतो, पुस्तक वाचतो, लेक्चर्स ऐकतो, ह्या सगळ्या प्रक्रियेतनं आपल्याला आपलं मत तयार झालेलं असू शकतं. फक्त तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुम्हाला ते मांडत असताना ते स्वतःचं मत आहे असं दाखवायचं आहे. अमुक लेखकांनी असं सांगितलं असं तुम्ही नाव घेऊन कोट करत असाल तर कदाचित ते तुमचं मत असणार नाही. आणि जर तुम्ही त्या लेखकाला कोट करून सांगणार असाल तर तुम्हाला तो परस्पर संबंध त्यामध्ये जोडावा लागेल. तर ही खबरदारी आपल्याला कॉमेंटमध्ये घ्यावी लागेल. खूप कॉमन अशा प्रकारातला हा प्रश्न आहे. जर तुम्हाला ह्याच्याविषयी अधिक थोडं समजून घ्यायचं असेल, मी सगळ्यांना असं आव्हान करेल की तुम्ही बघा, आपण पण कॉमनली आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये बोलताना एखाद्या विषयावरती कमेंट करू शकतो. एखादा नवीन मोबाईल घेतला तुम्ही त्याच्यावरती कमेंट करू शकता, एखाद्या कारवरती कमेंट करू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या मोबाईलवरती कमेंट करता, कारवरती कमेंट करता, याचा अर्थ तुम्ही त्याच्याविषयीचं तुमचं मत मांडत असता. तर असा एक कॉमन अशा प्रकारातला हा प्रश्न आहे. पुढचा आहे कम्पेअर. आता कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट हे दोन्ही तुम्हाला तसे थोडेसे जवळ वाटू शकतात. ओके, कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट. तर आपण दोघांचा अर्थ नेमका काय होतो ते बघूया. कम्पेअरमध्ये तुलना करणं हे खूप आधीपासून ऐकत आलं. कंपॅरिझन म्हणजे तुलना. वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला कंपॅरिझनचा नेमका काय अर्थ होतो हे आपल्याला स्पष्ट होतं. उत्तरादाखल गरजेच्या स्पष्टीकरणासाठी दोन गोष्टींमधली साम्यस्थळं आणि फरक असलेले मुद्दे मांडणे अपेक्षित आहे, जेणेकरून संबंधित मुद्द्याच्या स्पष्टीकरणास मदत मिळेल. आपण कम्पेअर करतो. उदाहरणार्थ तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे तर तुम्ही दोन कंपन्यांचे मोबाईल कम्पेअर कराल, त्याची कॉस्ट कम्पेअर कराल, त्याचं कॉन्फिगरेशन कम्पेअर कराल, त्याचा साईज कम्पेअर कराल, डिस्प्ले कम्पेअर कराल, त्याची मेमरी कम्पेअर कराल. चांगल्या वाईट गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये बघायला म्हणजे मी तुमच्या निर्णयापर्यंत पोहोचाल. म्हणजे जेव्हा तुम्ही कम्पॅरिझन करणार आहात तुम्हाला साम्यस्थळं सांगायची आहेत, त्याच्यात फरक सांगायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी मदत मिळेल. म्हणजे जसं मी तुम्हाला मोबाईलचं उदाहरण दिलं, तुम्ही दोन मोबाईलचं कम्पॅरिझन केल्यानंतर कुठला मोबाईल घ्यायचा याचा निर्णय घेणं तुम्हाला सोपं होणार आहे. तर ते काय आहे? कम्पेअर. उदाहरणार्थ भारताच्या बहुस्तरीय राजनयाच्या संदर्भात इप्सा आणि ब्रिक्सच्या महत्वाची तुलना करा. म्हणजे आपली जी काही मल्टीलॅटरल डिप्लोमसी आहे त्यामध्ये इप्सा नावाच्या ऑर्गनायझेशन आहे. इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका. ब्रिक्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. त्यांच्या महत्वाची तुलना करा. हे दोन्ही आपल्यासाठी कसे महत्वाचे आहेत? ब्रिक्स आणि इप्सा. ब्रिक्सचं कॉन्फिगरेशन, कॉम्पोजिशन, इप्साचं कॉन्फिगरेशन किंवा कॉम्पोजिशन, त्याचा रोल, त्याच्या मर्यादा असं आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्ट करणं अपेक्षित आहे. थोडक्यात कंपॅरिझन करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे? तुलना करायची. तुलना कशाची करायची? त्यातल्या समान गोष्टींची आणि त्यातल्या वेगळ्या गोष्टींची. त्याला जोडूनच आपण जर कॉन्ट्रास्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न केला, कॉन्ट्रास्ट हे थोडंसं कम्पेअरचं
ॲडव्हान्स व्हर्जन आहे किंवा त्याचं एक्सटेन्शन आहे असं आपण म्हणूया. कॉन्ट्रास्टमध्ये काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे मुद्द्यांची तुलना केली पाहिजे जेणेकरून मुद्द्यांमधले विरोधाचे मुद्दे समोर येतील. कंपॅरिझनमध्ये आपण काय करतोय, साम्यस्थळ आणि फरक ह्या दोन्ही गोष्टी सांगतोय. कॉन्ट्रास्टमध्ये आपल्याला साम्यस्थळ सांगायची नाही तर फरकाचे मुद्दे सांगायचे, जेणेकरून तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये दोन मुद्द्यांमधले विरोधाचे मुद्दे समोर येताना दिसतील. विद्यार्थ्यांनी दोन किंवा अधिक मुद्द्यांमधले विरोध आणि फरकाचे मुद्दे योग्य पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. कोणते मुद्दे जास्त महत्त्वाचे आहे हे ओळखून त्याला प्राधान्यक्रम तुम्हाला द्यावा लागेल. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या भूमिकांमधली फरक स्पष्ट करा. कॉन्ट्रास्ट द रोल प्लेड बाय IMF अँड वर्ल्ड बँक. तर तुम्हाला त्याच्यामध्ये साम्यस्थळ न सांगता काय सांगायचं आहे, तुम्हाला त्यांच्यामधला फरकाचे ठळक मुद्दे सांगायचे आहेत. एक 8-10 फरक असतील तर पहिले 4-5 अधिक महत्त्वाचे ते पहिल्यांदा सांगा, उरलेले 4-5 तुम्ही नंतर सांगू शकता. कंपेअर आणि कॉन्ट्रास्ट, बऱ्याचदा कंपेअर आणि कॉन्ट्रास्टमध्ये गोंधळ होऊ शकतो. कंपेअरमध्ये तुम्हाला दोन्ही बाजू सांगायचे, साम्यस्थळ पण सांगायचे आहेत, विरोधाचे मुद्दे पण सांगायचे आहेत. कॉन्ट्रास्टमध्ये मात्र आवर्जून काय सांगायचे आहेत, विरोधाचे मुद्दे सांगायचे आहेत. हे जर तुम्ही 2 कीवर्ड त्याच्यात लक्षात ठेवले तर मला वाटतं कंपेअर आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला लिहिता येणं शक्य होईल. असा तो पुढचा महत्त्वाचा घटक आहे कुठला, कंपेअर आणि कॉन्ट्रास्टमध्ये. अजून एक महत्त्वाचा घटक, महत्त्वाचा शब्द जो आहे, जो आपल्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो कोणता आहे, तर तो आहे क्रिटिकली. तो कोणता आहे, क्रिटिकली. क्रिटिकली कॉमेंट असू शकतो, क्रिटिकली डिस्कस असू शकतो, क्रिटिकली एक्झामाइन, क्रिटिकली एक्सप्लेन असा असू शकतो. बघा, हा बऱ्याच ठिकाणी वापरला जाणारा कॉमन शब्द आहे. क्रिटिकल म्हणजे काय, चिकित्सक. क्रिटिकलचा अर्थ काय होतो, चिकित्सक किंवा टीकात्मक विचार होय. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये संबंधित मुद्द्याची सखोल चिकित्सा करणे अपेक्षित आहे. ही चिकित्सा करत असताना त्याच्या मर्यादा, दुष्परिणाम, उणिवा, भविष्यातले धोके, भविष्यातील तोटे या मुद्द्यांचा विचार करावा लागेल. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो की बऱ्याच ठिकाणी क्रिटिकल हा शब्द वापरला जातो. मग त्याच्यामध्ये क्रिटिकली एक्सप्लेन आहे, क्रिटिकली असेस आहे, क्रिटिकली एक्झामाइन आहे, क्रिटिकली इव्हॅल्युएट आहे, क्रिटिकली डिस्कस आहे किंवा क्रिटिकली कॉमेंट असं पण त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. थोडक्यात उत्तराच्या नकारात्मक आणि आव्हानात्मक बाजूंवरती जास्त भर देणं अपेक्षित आहे. आता बघा, जेव्हा क्रिटिकल हे शब्द वापरला जातो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं क्रिटिकल म्हणजे चिकित्सक पद्धतीने विश्लेषण करत आहोत, तेव्हा आपण काय करतो, तर आपण खूप बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देतो आणि बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन आपण काय शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यातल्या नकारात्मक आणि आव्हानात्मक बाजू शोधण्याचा प्रयत्न करतो. मग जेव्हा आपल्याला प्रश्न क्रिटिकली असा विचारला जातो, तेव्हा प्रश्नाच्या गाभ्यातल्या अत्यंत बारीक बारीक मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्याच्या नकारात्मक किंवा त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत त्या आपल्याला बाहेर काढाव्या लागतील. आणि नेमकं क्रिटिकली एक्सप्लेन असेसमध्ये पण तेच आपल्याला करणं अपेक्षित आहे. आता समजा असेसमेंटचा अर्थ आपण ऑलरेडी बघितला वरती, एक्झामाइन, इव्हॅल्युएट, डिस्कस आपण पुढे बघणार आहोत. त्याला आधी क्रिटिकली शब्द जर जोडला असेल तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, छोट्या छोट्या मुद्द्यांवरती लक्ष द्यायचं आहे आणि कुठल्या बाजू बाहेर काढायच्या तर आपल्याला नकारात्मक आणि आव्हानात्मक बाजू बाहेर काढायचे. एक प्रश्न घेऊया म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारामध्ये मुद्दा लक्षात येईल. प्रश्न असा आहे, समाजातील वंचित घटकांच्या सुधारणेसाठी वाव देणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनांचे फेर नियोजन केले जात आहे. याचा मुख्य हेतू राज्यांना अंमलबजावणीसाठी आवश्यक लवचिकता पुरवणे हा आहे. चिकित्सक मूल्यमापन करा, म्हणजे क्रिटिकल असेसमेंट करा. मग जेव्हा क्रिटिकल असेसमेंट करायचे तर क्रिटिकलमध्ये आपल्याला कोणत्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, छोट्या छोट्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या मर्यादा किंवा आव्हानात्मक बाजूंवरती जास्त लक्ष द्यायचं आहे. मग ह्या प्रश्नाची जर आपण फोड करायला गेलो तर समाजातल्या वंचित घटकांच्या सुधारणेसाठी वाव देणाऱ्या केंद्र सरकारच्या योजनांचे फेर नियोजन केलं जात आहे, हा प्रश्न नाहीये, हा प्रश्नाचा कॉन्टेक्स्ट आहे. याचा मुख्य हेतू राज्यांना अंमलबजावणीसाठी आवश्यक लवचिकता प्रदान करणं हा आहे. याचं मूल्यमापन करायचं. बघा, ऑलरेडी काही योजनांचं फेर नियोजन केलं जात आहे, त्याच्या मागचा हेतू काय आहे की राज्यांना आवश्यक लवचिकता पुरवणं हा आहे. मग जर आपल्याला याचं चिकित्सक मूल्यमापन करायचं असेल तर आपल्याला यातल्या बारीक बारीक मुद्द्यांवरती लक्ष देऊन त्याची नकारात्मक बाजू उणीव समोर आणायची आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल की केवळ योजनांचं फेर नियोजन करणं किंवा राज्यांना आवश्यक लवचिकता पुरवण्याच्या नावाखाली योजनांचं फेर नियोजन करणं हे समाजातल्या वंचित घटकांच्या सुधारणेसाठी पुरेसं नाही. म्हणजे या विधानाचा साधा सरळ अर्थ असा होतो की समाजातल्या वंचित घटकांची सुधारणा करायची असेल तर आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक तर फेर नियोजन करावं लागेल आणि काय करावं लागेल, ज्यामुळे राज्यांना लवचिकता प्रदान करावं लागेल. असा प्रश्नाचा रोख आहे आणि आपल्याला त्याचं क्रिटिकल असेसमेंट करताना हे सांगायचं आहे की केवळ ती बाब पुरेशी नाही. म्हणजे केवळ योजनांचं फेर नियोजन करताना राज्यांना लवचिकता प्रदान करणं हा जर हेतू साध्य झाला तर आपण खात्रीशीर म्हणू शकतो का की समाजातल्या सगळ्या वंचित घटकांची सुधारणा होणार आहे किंवा कल्याण होणार आहे, तर तसं नाहीये. कारण समाजातल्या वंचित घटकांच्या सुधारणेसाठी
अनेक उपाय हाती घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये केवळ फेरनियोजन हा वन ऑफ द उपाय आहे. मग ते फेरनियोजन करणं किंवा राज्यांना पुरेशी लवचिकता प्रदान करणं यामुळे समाजातल्या वंचित घटकांचं कल्याण होणार नाही. कदाचित त्यासाठी आपल्याला बहुआयामी बहुअंगी विचार करावा लागेल. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं, आपण हे फेरनियोजन आणि लवचिकता याची उणीव समोर आणण्याचा प्रयत्न केला की केवळ फेरनियोजनासाठी किंवा लवचिकता द्यायची म्हणून तुम्ही फेरनियोजन करू नका, त्यांनी सामाजिक कल्याण साध्य होईल असं नाही. सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी आपल्याला इतर अनेक घटकांवरती पण लक्ष केंद्रित करावं लागेल. कदाचित या सगळ्या प्रशासकीय फेर नियोजनामध्ये त्या महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे कदाचित सामाजिक जे वंचित घटक आहेत, समाजातले वंचित घटक आहेत, त्यांचा विकास आपल्याला तितक्याशा वेगाने होताना दिसणार नाही. म्हणजे जेव्हा आपण क्रिटिकल हा शब्द लक्षात घेतो त्यावेळेस तुम्हाला त्यातल्या बारीक बारीक मुद्द्यांवरती लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्या नकारात्मक किंवा उणीवा समोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे जर आपण या ठिकाणी करू शकलो तर मला वाटतं की तुम्हाला क्रिटिकली या प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या प्रकारे लिहिता येईल. आपण उदाहरणादाखल जर आपण साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला दिलं, तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तुम्हाला मोबाईल घ्यायचा समजा ॲपल कंपनीचं घ्यायचं, सॅमसंग कंपनीचं घ्यायचं, शॉमी कंपनीचं घ्यायचं आहे, तुम्ही जर त्याची क्रिटिकल असेसमेंट करायला गेला तर मी खूप बारीक बारीक मुद्द्यांकडे लक्ष दिलं. त्याची कॉस्ट काय आहे, त्याचं स्क्रीन साईज काय आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत, ह्याचं पण तुम्हाला भान ठेवावं लागेल. कारण तुम्ही कसं बघत आहात त्या गोष्टीकडे, क्रिटिकली बघत आहात. क्रिटिकली जेव्हा तुम्ही बघत आहात याचा अर्थ त्याच्या मर्यादा तुम्ही समोर आणताय. कदाचित तो ओव्हर हिट होऊ शकतो, कदाचित तुमच्या खिशामध्ये बसणार नाही, कदाचित तुमच्या खिशाला तो परवडणारा नाही. म्हणजे तुम्ही त्याच्या उणीवा समोर आणून तुम्ही तुमच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात. तर असा साधारणतः क्रिटिकलचा अर्थ होतो. म्हणजेच जर तुम्हाला या बाबी खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येत गेल्या तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर चांगलं लिहिता येईल. जसं मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं, UPSCमध्ये कोण मुख्य परीक्षा पास होऊ शकतात, ज्याचं लिखाण चांगलं आहे. त्याचं लिखाण चांगलं याचा अर्थ काय होतं, तुम्हाला खूप आउटस्टँडिंग लिहायला पाहिजे असं नाही, पण तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलेल्या शब्दांमध्ये दिलेल्या वेळेमध्ये लिहायला पाहिजे आणि तुम्हाला 20च्या 20 प्रश्न लिहिता यायला पाहिजे. आणि हे सगळं करायचं जर असेल तर तुम्हाला थोडासा तो प्रश्न एक एक्सरसाइज करावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही किती शब्द एका मिनिटामध्ये 20 किंवा 10 मिनिटांमध्ये लिहिता हे शोधावं लागेल. रिकमेंडेड स्पीड हे 10 मिनिटांमध्ये 200 शब्द इतकं आपण म्हणूया, तेवढं तुम्ही लिहू शकता की नाही हे पण तुम्हाला तपासावं लागेल. आणि एकदा का तुम्ही ते तपासलं आणि तुमचं स्पीड कमी असेल तर तुम्हाला वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहायचं असेल तर कॉन्टेंट महत्त्वाचं आहे, फॉर्मॅटिंग महत्त्वाचं आहे, त्याचं कॉन्टेंट महत्त्वाचं आहे, त्याची एनरिचमेंट पण महत्त्वाची आहे. फ्रीडम मॉड्यूलमध्ये म्हणा किंवा 45 डेज आन्सर रायटिंग प्रोग्रामवर आम्ही ह्या गोष्टींवरती भर देऊन विद्यार्थ्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण ह्या गोष्टींकडे कशा प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही जर ह्या गोष्टींकडे लक्ष देत गेला तर मला वाटतं की तुम्हाला तुमचं उत्तर अधिक चांगल्या प्रकारामध्ये करता येईल. आता ह्या उत्तर लेखनाच्या बाबतीमध्ये अजून काही महत्त्वाचे कीवर्ड्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि या बाबतीमध्ये अनेक गैरसमज पण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. त्याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्हाला हे जर हे कीवर्ड समजले असतील तर तुम्ही ते कीवर्ड्स वाचून देखील तुम्हाला समजतील आणि ह्या कीवर्ड्समध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही अकॅडमीच्या कोणत्याही शिक्षकांना भेटून त्यांच्याकडनं ती बाब समजून घेऊ शकता. उरलेले कीवर्ड्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. थँक्यू ऑल व्हेरी मच. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, UPSC परीक्षा 2025 ची तयारी जर तुम्ही करत असाल तर या तयारीची सुरुवात करण्यासाठी द युनिक अकॅडमी येत्या 4 डिसेंबर पासून UPSC तयारीकरिता 1 इयर इंटिग्रेटेड बॅच अनाउन्स करते. 4 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या बॅच मराठी माध्यमांसाठी स्वतंत्र आणि इंग्रजी माध्यमासाठी स्वतंत्र अशा 2 स्वतंत्र बॅचेस 4 डिसेंबर पासून सुरू होत आहेत. तुम्ही जर ही तयारी इंग्रजी माध्यमातून करत असाल तर या बॅचची वेळ ही सकाळी 8 ते 10 ही असेल आणि ही जर तयारी तुम्ही मराठी माध्यमातून करू इच्छित असाल तर दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये स्वतंत्र बॅच मराठी माध्यमासाठी सुरू होते. या बॅचचे डेमो लेक्चर्स किंवा फ्री लेक्चर्स हे 27 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये तुम्ही अटेंड करू शकता. हे लेक्चर्स तुम्हाला जर अटेंड करायचे असतील तर ही बॅच ऑफलाईन तसंच ऑनलाईन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. ज्यामध्ये ऑफलाईन जर हे लेक्चर तुम्ही अटेंड करणार असाल तर द युनिक अकॅडमीचा UPSC कॅम्पस विच इज द युनिक अकॅडमी, प्राईड पोर्टल बिल्डिंग, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, JW मॅरियटच्या पाठीमागं, सेनापती बापट रोड, पुणे या ठिकाणी तुम्ही हे ऑफलाईन लेक्चर्स अटेंड करू शकता. आणि ऑनलाईन स्वरूपात जर हे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायचे असतील तर द युनिक अकॅडमीचा नव्यानं विकसित केलेला अत्याधुनिक अशा स्वरूपाचा अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्म किंवा ऍप्लिकेशन तुम्ही आजच तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिंक्स ह्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत, ज्या लिंक्स वापरून तुम्ही ते ॲप्स इन्स्टॉल करू शकता, त्यासाठीचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि या संदर्भातल्या अन्य कोणत्याही प्रकारच्या शंका जर तुमच्या मनामध्ये असतील तर स्क्रीनवर दिलेला जो क्रमांक आहे
विच इज 8929920917 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त द युनिक अकॅडमीचं संकेतस्थळ विच इज www.theuniqueacademy.co.in यावरती देखील तुम्ही व्हिजिट करू शकता. UPSCच्या तयारीसाठी सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची दैदिप्यमान परंपरा असलेले द युनिक अकॅडमी आणि या युनिक अकॅडमीच्या 4 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या बॅचचे फ्री लेक्चर्स रजिस्टर करायला विसरू नका. हे लेक्चर्स ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही अटेंड करू शकता आणि तुमचा UPSCचा प्रवास तुम्ही युनिक अकॅडमी सोबत सुरू करू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर, स्टे सेफ अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.